श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत महाबळेश्वर ब्लॉग. तर महाबळेश्वरला गेल्यावर तुम्ही एखाद्या ओळखीच्या म्हणजे महाबळेश्वरच्या पॉईंट सगळे माहिती असणाऱ्या व्यक्तीलाच घेऊन सोबत जा, कारण की महाबळेश्वर येथे खूप पॉईंट्स आहेत बघण्यासारखे. तर मी माझ्या फॅमिलीसोबत आणि भावासोबत गेलो होतो ट्रिपला महाबळेश्वर पॉईंट्स बघण्यासाठी. तर महाबळेश्वरला जाता जाता आपल्याला लागतं वाईचा गणपती. तर आपण जाता जाता वाईच्या गणपतीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर बघा, आपण वाईच्या गणपती येथे आलो होतो. तर वाईच्या गणपतीचा काही फोटो किंवा व्हिडिओ आपण काढू शकत नाही. तर त्याच्या पुढे थोडंसं महादेवाचं मंदिर आहे, तर त्याचा मी थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, बरेचजण नंदीच्या कानामध्ये महादेवाकडे काहीतरी विनवणी करत आहेत, काहीतरी मागणं मागत आहेत. असे म्हणतात, नंदीच्या डाव्या कानामध्ये कोणतेही मागणं किंवा इच्छा मागितली तर महादेव त्वरित पूर्ण करतात. म्हणजे महादेवापर्यंत एखादी इच्छा आपल्याला पोहोचवायची असेल तर नंदीच्या कानात अवश्य सांगावे. तर आता आपण पोहोचलो आहोत त्यानंतर महाबळेश्वर येथे. तर पहिलं पॉईंट आहे, तर इथे आल्याबरोबर आम्ही हा छान असा निसर्गरम्य परिसर पाहिला. तिथे छान असं मस्त असं तलाव होता आणि त्याचबरोबर बोटिंगसुद्धा आम्ही केलेली आहे. तर एका बोटिंगमध्ये 4 जणांना बसू शकतात. ज्यांना महाबळेश्वरला ट्रिप येथे जायचं आहे त्यांनी इथे बोटिंगमध्ये बसण्याऐवजी जिथे खूप मोठा तलाव आहे, म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे जिथे खूप मोठा तलाव आहे, तिथे तुम्ही जाऊन नक्की बोटिंग करू शकता. इथे छोटासाच पॉईंट आहे, पण इथे ॲक्टिव्हिटीज खूप छान आहेत. बघा, हा झोपाळा आहे, इथं जोडीने बसायचं आहे आणि छान असं वर आपल्याला टांगतं घेऊन जातं आणि नंतर सोडलं जातं. अशी किंचाळी येते ना की सांगायला नको, पण खूप मस्त मजा येते. त्याचबरोबर ही ॲक्टिव्हिटी झाल्याबरोबर दुसरी पण ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे रोपिंग. तर बघू शकता, खूप छान असं अनुभव येतो, मस्त वाटतं एकदम हवेत उडताना. तर त्यानंतर आपण गेलो होतो दुसऱ्या पॉईंटवरती. तर तिथे ह्याला एलिफंट पॉईंट असे म्हणतात. तर बघू शकता, एलिफंटसारखा चेहरा म्हणजे एलिफंटचं तोंड जसं असतं ना, त्या पद्धतीने इथे आकार आहे. बघा, तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा आहे एलिफंट पॉईंट. आम्ही जिथे काही ठिकाणी गेलो तिथले पॉईंटचे मी नाव तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर बघू शकता, एलिफंट पॉईंटवर खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि इथे खूप वानरेसुद्धा होती. तर बघू शकता, माकडं त्यांच्या पिल्लांना घेऊन कशी वर चढत आहेत. त्यानंतर ना तुम्हाला इथे महाबळेश्वर येथे आता खूप मोठा एक पॉईंट आहे, तो म्हणजे बघा हॉर्सिंग पॉईंट आहे, जिथे घोड्यावरती कपल्स बसून व्हिडिओ वगैरे बनवतात किंवा फोटो वगैरे काढतात. तर आम्हीसुद्धा त्या गोष्टी आम्हीसुद्धा त्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या आहेत. तर इथून हा आहे दुसरा पॉईंट. तर इथे बघू शकता मस्त असा तलाव वगैरे आहे. त्यानंतर अशी छान अशी फुलांची झाडं वगैरे म्हणजे रोपं वगैरे असं तिथे दुकानं वगैरे बरीच होती अशा प्रकारची. तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असलेलं हे महाबळेश्वरचं ठिकाण. खूप सारे पॉईंट्स आहेत, फक्त जाताना अनुभवी व्यक्ती घेऊन जा, म्हणजे सगळे पॉईंट्स पटापटा फिरून होतील. तर आमचे काही पॉईंट्स वगळण्यात आले आहेत, म्हणजे जाता आले नाही. तर ज्या पॉईंट्सवरती गेलो ते पॉईंट्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक आहे, आणखीन एक पॉईंट्स इथून पूर्ण तलाव दिसून येतो. त्याचबरोबर हा एक पॉईंट्स आहे. तर संपूर्ण पॉईंट्सची मी नावं तुमच्यासोबत शेअर नाही केली, पण हे बघू शकता, खूप सुंदर असं खूप पर्यटक महाबळेश्वरच्या पॉईंटला भेट देतात आणि खूप छान असं वातावरण आहे. जाताना नक्कीच अनुभवी व्यक्ती घेऊन जा सोबत, त्यामुळे तुमचे कोणतेही पॉईंट मिस होणार नाहीत. त्याचबरोबर तुम्ही आपल्या संभाजी महाराजांचा चित्रपट पाहिला असेल, जिथे त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यांना कैद करण्यात आलं होतं. तो सीन इथे शूट केला होता. त्या गावातही आम्ही आलो. त्याचबरोबर तिथे असलेल्या महादेवाचं मंदिराचंही दर्शन आम्ही घेतलं. तर तुम्ही बघू शकता, त्या चित्रपटाचं इथे थोडीशी शूटिंग करण्यात आली होती.
जिथे संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. म्हणजे त्यानंतर आम्ही घरी जाताना मस्त असं पोटभर जेवण केलं. मी व्हेज मागवलं होतं आणि बाकीच्यांनी नॉनव्हेज. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण ग्रुप पोटभर जेवण करून संध्याकाळी गेलो. त्याचबरोबर तुमच्यासोबत ॲक्टिव्हिटीज शेअर करायच्या राहिल्या होत्या घोड्यावरच्या. तर घोड्यावर मस्तपैकी मी आणि माझे मिस्टर, मुलगा, भाऊ वगैरे सगळे बसले होते, पण सगळ्यांचं शेअर केले नाही. त्याचबरोबर महादेवाचेही दर्शन घेतले. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. आणि तुम्हालाही जायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ ज्यांच्यासोबत जाणार आहात त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला महाबळेश्वरला गेल्यावर किती खर्च येतो, बोटिंगमध्ये बसणे, घोड्यावर बसणे, व्हिडिओ शूट करणे, त्याचबरोबर झोपाळ्यात बसणे, रोपिंग करणे आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. तर त्या तिथे खर्च किती येतो, प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी किती रुपये लागतात, त्याचा डिटेल व्हिडिओ मी जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच घेऊन येईल. त्यासाठी कमेंटमध्ये विचारा महाबळेश्वर इथे ॲक्टिव्हिटीजसाठी किती खर्च येतो अशी कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.